आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवेदन देण्यात आलंय की भाऊसाहेब कुंडकर फळ योजना आहे त्या योजनेचं 2024 ते 2025 या वर्षाचं अनुदान अजूनपर्यंत दिलेलं नाही. ते या नुकसान भरपाईनं जे फळ लागवडीची केलेली आहे नुकसान झालेलं आहे त्यात फळबागा पूर्ण गेलेल्या आहेत. आणि त्यात अजून पहिलं जे त्यांनी जे अनुदान दिलेलं आहे ती ₹1 बी मिळाला नाही. त्यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. जय जिजाऊ. आज जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. भाऊसाहेब खोंडकर फळबाग उत्पादन योजना जी आहे तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबागा लागवडीसाठी अनुदान मिळत असते. या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी फळबागांसाठी स्वतःजवळचे पैसे गुंतवणूक करून भरपूर कष्ट घेतलेला आहे आणि 2024-25 या वर्षाचं जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांना अद्याप देखील मिळालेलं नाहीये. या वर्षी सोलापुरात त्याच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पाऊस भरपूर झालेला होता आणि या पावसामुळे फळबागा ज्या आहेत त्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे. आधीच अनुदान मिळत नाहीये, पुन्हा त्यात फळबागांचं नुकसान झालं, ती नुकसान भरपाई पण शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये. त्यातच अजून पीक विम्याचा जो विषय आहे तर तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना पीक विमा देखील मिळत नाहीये. अशा सर्व अडचणींमुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडल्यासारखं झालेलं आहे. म्हणून आज संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या भाऊसाहेब खोंडकर योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांचं अनुदान थांबलेलं आहे याच्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा. कारण कृषी अधिकाऱ्यांकडे गेले असता कृषी अधिकारी निधी नाही असे सांगून टोलवाटोलवीचे उत्तर देत आहेत. म्हणून लवकरात लवकर अनुदान उपलब्ध करून द्यावे. त्यानंतर पीक विम्याच्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या अडचणी दूर करून शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा आणि जे पावसामुळे नुकसान झालेलं आहे तर त्याची नुकसान भरपाई सुद्धा द्यावी यासाठी निवेदन दिलेलं आहे. आणि हे सर्व जर समस्या नाही सोडवल्या गेल्या तर शेतकऱ्यांसहित संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून जन आंदोलन करेल असा या ठिकाणी इशारा देण्यात आला आहे.